मतदारांनी विश्वास टाकला आहे का, असंच या निकालावरून तरी दिसतंय? हो, आता अलीकडे पाहण्यात आलं तर काँग्रेसचं वरचढ दिसते, कारण 12 जागावर काँग्रेस आहे आणि 10 जागावर आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवला. त्यामुळे कोल्हापुरातून सगळ्यात जास्त वरचढ हा काँग्रेस दिसते. जी अमर, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर सिंधुदुर्गातून अपडेट. कणकवली तालुक्यात महायुतीला मोठं यश आलेलं आहे. राणेंचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कणकवलीत पालकमंत्री नितेश राणेंनी विजयोत्सव साजरा केलेला आहे. कणकवलीत राणेंची प्रतिष्ठा पणाला लागली होती आणि त्याच कणकवली तालुक्यात महायुतीला मोठं यश मिळालेलं आहे. प्रत्येक स्थानिक निवडणुकीत राणे कुटुंबाचा सहभाग असतो आणि तितक्या जोरात प्रचार केला जातो, प्रचाराचा धडाका असतो आणि तो आपला गड राणे कुटुंबानं राखलेला आहे. कणकवलीत राणेंनी विजयोत्सव साजरा केलाय. नितेश राणे यांनी विजयोत्सव साजरा केलेला आहे. कणकवली तालुक्यात महायुतीला मोठं यश मिळालेलं आहे आणि त्यानंतरची ही दृश्य समोर येत आहे. विजयी उमेदवार, कार्यकर्ते त्यांच्यासोबत नितेश राणे यांनी हा विजयोत्सव साजरा केलेला आहे. कणकवलीतील विजयानंतर पेढे वाटत त्यांनी जल्लोष साजरा केलेला आहे. कार्यकर्त्यांनीही नितेश राणेंना पेढे भरवलेले आहे. कणकवलीतील महायुतीच्या विजयानंतर, महायुतीच्या यशानंतर नितेश राणे विजयोत्सव साजरा करतानाची ही दृश्य आहे. कणकवली तालुक्यात महायुतीला मोठं यश आलेलं आहे. राणे कुटुंबियांचा बालेकिल्ला हा समजला जातो. नितेश राणे या तालुक्यात मोठी ताकद लावत असतात. तीच ताकद त्यांनी या निवडणुकीतही लावली होती आणि त्याचंच हे फळ म्हणून कणकवली तालुक्यात महायुतीला मोठं यश समजलं जात आहे. पालकमंत्री नितेश राणेंनी या यशानंतर विजयोत्सव साजरा केलेला आहे. कार्यकर्त्यांनी त्यांना पेढे भरवत शुभेच्छा दिलेल्या आहेत. पालकमंत्री नितेश राणेंनी हा विजयोत्सव साजरा केलेला आहे. कार्यकर्त्यांसोबत त्यांनी विजयोत्सव साजरा केला. कणकवली तालुक्यातील महायुतीच्या यशानंतरची ही दृश्य आहे. पालकमंत्री नितेश राणे त्यांच्यासोबत इतर कार्यकर्ते, विजयी उमेदवार हे सर्व एकमेकांना पेढे भरवत आनंदोत्सव साजरा करताय. कणकवली तालुक्यातील महायुतीच्या यशानंतर हा आनंदोत्सव साजरा केला जातोय. तर या आधीच्या स्थानिक निवडणुकांमध्ये महायुतीतच मतभेद दिसून आले होते. मात्र जिल्हा परिषदेमध्ये महायुती म्हणून एकत्र काम केल्यानंतर महायुतीला चांगलं यश आणि त्यानंतरचा हा विजयोत्सव. नितेश राणे यांनी ताकद पणाला लावली होती, त्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली होती आणि यशानंतर आता त्यांनी हा विजयोत्सव साजरा केलेला आहे. कार्यकर्त्यांनी त्यांना पेढे भरवत अभिनंदन केलेलं आहे. कणकवली तालुक्यातील यशानंतरची ही दृश्य आहे. विजयोत्सव साजरा करण्यास आता सुरुवात झालेली आहे. अनेक ठिकाणचे निकाल हे स्पष्ट होऊ लागलेले आहे. आणखी थोड्या वेळात एक संपूर्ण चित्र स्पष्ट होण्यास आणखी मदत होईल आणि त्यात महाविकास आघाडी की महायुती, कोणता पक्ष जिल्हा परिषद पंचायत समितीत आपली छाप सोडतो ते पाहणं महत्त्वाचं आहे. अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांच्याकडून. सुरेश, कणकवली राणे कुटुंबाचा बालेकिल्ला, या ठिकाणी महायुतीला यश मिळालेलं आहे. निश्चितच बघितलं तर कणकवली मध्ये मोठ्या प्रमाणात जे राणे कुटुंबियांना यश येताना दिसतंय. कणकवलीची जी खारेपाटण असेल, ही जी पंचायत समिती आहे ती राणेंनी आपला गड राखलेला दिसतोय. मात्र दुसरीकडे पाहिलं तर सध्या जिल्ह्यात सावंतवाडी जो तालुका आहे तिथे मोठ्या प्रमाणात अपक्षांनाही मोठ्या प्रमाणात विजय हा झालेला दिसतोय. त्यामुळे सावंतवाडी दीपक केसरकर यांनाही मोठा धक्का सध्या मानला जातोय. त्यामुळे एकूण पाहिलं तर जरी महायुतीचे चर्चा असली तरी पण मात्र अपक्षांचा मात्र बोलबाला दिसतोय. अगदी कणकवली जर सोडली तर तिकडे सावंतवाडीत मात्र अपक्षांचा बोलबाला दिसतोय. सुरेश, पुन्हा एकदा माहितीसाठी तुमच्याकडे येणार आहे. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. रायगडातून महत्त्वाची